सावित्री। इतके दिवस मी लतिकाताईंचा चेहरा घेऊन वावरत होते आणि त्या माझा। आई, तन्वी जे सांगतेय ते अगदी खरं आहे। पण गणपतीने मला हे सगळं सांगितलं का नाही? तो असा अन्याय सहन का करत राहिला? गणपती मामा निर्दोष आहेत। त्यांच्यावरची केस मी आता मागे घेणार आहे। त्यांची लवकरच सुटका होईल। काय काय बोलले मी गणपतीला? मला तर माझीच लाज वाटायला लागली। गणपतीला मला भेटायलाच हवं। मला त्याची क्षमा मागायलाच हवी। वहिनी, अहो काय करताय तुम्ही? लाजवताय तुम्ही मला। गणपती, याशिवाय दुसरा कुठला मार्ग आहे माझ्याकडे माफी मागायचा? शारदा वहिनी, कुणीही चूक केलेली नाही आणि कुणाचे कुणावर उपकारही नाहीत। तू खूप महान आहेस। तुला याचं काहीच वाटत नाहीये गणपती। तू मला माफ केलंस ना? वहिनी, अहो माफीचा प्रश्नच उद्भवत नाही। मी काही मनात ठेवलंच नव्हतं तर। आणि आता सगळा भूतकाळ विसरून जायचा। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण आलाय आता। आपले चेहरे बदलल्यानंतर तुम्ही खूप यातना भोगल्यात। खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी। तन्वी, खरंच तू खूप मोठ्या मनाची आहेस। विक्रम हे खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते। तू जप हिला। लतिकाताई, पण आम्हाला तुम्हीही हव्या आहात। नाही तन्वी, मला जायला हवं। मला माझी शिक्षा भोगायलाच हवी। पण त्याआधी खूप महत्वाचं काम बाकी आहे। मामा, तुम्ही खरंच मनाने खूप मोठे आहात। माझ्या अनंत चुका तुम्ही पोटात घातल्यात। पण बेटा, तू एक चांगली गोष्ट केली ना, म्हणून तुझ्या सगळ्या चुका पुसल्या गेल्या आहेत। माझा आशीर्वाद आहे तुला। मला आता खऱ्या अर्थानं प्रेमाचा अर्थ उमगलाय आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रताप माझी वाट पाहतोय। पण बेटा, तो आहे कुठे? माझ्या घरी, बाबांकडे। त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता म्हणून त्यांनी त्याला पकडून नेलं। आमचं फोनवर बोलणं झालंय। बाबांनी सुद्धा हे शत्रुत्व कायमचं संपवलंय। आता आपण पटकन घरी जायला हवं, कारण या आवर्तनाची 5 पिढ्यांची साक्षीदार काकू आजी घरी आहे। तिला हे ताबडतोब सांगायला हवं। किती आनंद होईल तिला। हो, आणि बापूनही शोधायला हवं। बापू घरी पोचला असेल। काकू आजींची जबाबदारी आहे त्याच्यावर। कुलस्वामिनी आईच्या आशीर्वादानं चमत्कार झाला। गणपती मामांच्या प्रयत्नांना यश आलं। तन्वीला आणि लतिकाला आपापला स्वतःचा चेहरा परत मिळाला। तन्वीच्या पोटी जन्म घेणारा पाटणकरांचा वारस भाग्यवान ठरणार यात शंका नाही। लतिकालाही तिची चूक कळली। या पृथ्वी तलावरच्या समस्त स्त्रियांना आणि त्यांच्यात अंशरूपी असणाऱ्या सावित्रीला शतशः प्रणाम।